अपडेट न्यूज। कमाल किरकोळ किमतींच्या नावाखाली होणारी ग्राहकांची प्रचंड लूट थांबवण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केंद्र सरकारकडे MRP कायद्यात तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। वस्तूचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च कमी असतानाही कंपन्या त्यावर कित्येक पट अधिक MRP छापून ग्राहकांची दिशाभूल करत आहेत असा आरोप संघटनेने केला आहे। एखादी 75 रुपयांची वस्तू MRPच्या नावाखाली 500 रुपयांना विकली जात असून एकावर एक फ्री यासारख्या जाहिरातींमधून ग्राहकांची फसवणूक सुरू आहे। कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूंच्या MRPवर सध्या सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही, त्यामुळे औषधं, इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्यांच्या खरेदीत ग्राहकांची मोठी आर्थिक लूट होते। या लुटीला आळा घालण्यासाठी उत्पादन खर्च अधिक रास्त नफा धरून सुचवलेली किरकोळ किंमत लागू करावी अशी ग्राहक पंचायतीची प्रमुख मागणी आहे। या संदर्भात केंद्र सरकारने तातडीने प्रभावी कायदा करावा यासाठी ग्राहक पंचायतीने देशभरात खासदारांना निवेदन देणं आणि पंतप्रधानांकडे पत्रव्यवहार करण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे। संपादक सय्यद मतीन। त्यावेळेस जे सरकार होतं त्याही सरकारला मागणी केली, परंतु त्याही सरकारने कोणी लक्ष दिलं नाही। सरकार बदलले, वारंवार बदलले, वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले, तरीही हा सर्वसामान्यांच्या जीवनाशी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला जो आहे MRPचा, म्हणजे MRPच्या माध्यमातून होणारी सर्वसामान्य ग्राहकांची लूट, हा ते कोणी फारसा मनावर घेतला नाही। मला असं वाटतं की त्याच्या कारणांमध्ये आपण जाऊ नये। एक गोष्ट निश्चित आहे की भारतीय जनता जी आहे, भारतीय ग्राहक जो आहे, तो ग्राहक साधा आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना तो बळी पडतो। एकावर एक फ्री, बाय 1 गेट 2 फ्री ह्या ज्या ऑफर्स असतात, या ऑफर्सला सुद्धा आमचा सर्वसामान्य ग्राहकाला बळी पडतो आणि त्याला हे माहीत नाही आहे की कोणताच व्यापारी नफा न घेता किंवा स्वतःचं नुकसान सहन करून कोणताही व्यापारी कोणताही माल कोणतीही वस्तू विकत नाही। ही साधी गोष्ट आहे, पण तरीही हे झालेलं आहे सर्वसामान्य भारतीय ग्राहकांच्या अज्ञानापोटी आणि उदासीनतेपोटी आणि सरकारचं सुद्धा 100% या संदर्भामध्ये असलेलं दुर्लक्ष, आणि म्हणून ही लूट या लूट आजपर्यंत सुरू आहे। 1974 साली मागणी केली। अखिल भारतीय ग्राहक पंचायतने सर्वसामान्य ग्राहकांचं शोषण होऊ नये, थांबावं याकरता 100% प्रयत्न केले आणि प्रयत्न करून सुद्धा त्याच प्रकारचं यश जे आहे ते यश मिळालेलं नाही। मात्र अखिल भारतीय ग्राहक पंचायतने आपले जे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न सुरू ठेवले आहेत, म्हणजे शोषण थांबवावं, सर्वसामान्य ग्राहकांची होणारी लूट जी आहे ती लूट थांबवावी याकरता अखिल भारतीय ग्राहक पंचायतनी एक विशेष अशा प्रकारची मोहीम हाती घेतली। आमचं सगळ्यात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.